चंद्रपूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीदरम्यान ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडनं वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली जाते, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. संदीप देशपांडे वारंवार टीका करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की 1-1 कोटी रुपये त्या ठिकाणी नगरसेवकांनी घेतले आणि ही डील संजय राऊतांना पण माहीत होती आणि हा सगळा निर्णय घेण्यामध्ये म्हणजे हा निर्णय होत असताना उद्धव ठाकरेंना सुद्धा कल्पना होती असं ते म्हणतात. काय आहे ना, संदीप देशपांडे माझे मित्र आहेत, पण एक गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की मुंबईत इथे दादरला बसून चंद्रपूरला काय चालू आहे हे त्यांना कसं कळतं, हे मला एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि ते जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे प्रवक्ते आहेत, तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका मांडावी. आता ते मी कालपासून पाहतोय ते ज्या प्रकारे बोलत आहेत ते शिंदे गटाची भूमिका मांडतायत की भारतीय जनता पक्षाची मांडतायत. कारण त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष जर दोघे एकत्र आलेले, कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि युती झालेले आहे, तर युतीचे काही धर्म असतात, काही नियम असतात, ते मला असं वाटतं मी तर पाळीन, त्यांनी देखील पाळावे. जर काय बोलायचं असेल, कोणाच्या मनात राग रुसवे असतील तर हे दोघे ठाकरे बंधू आपसात बोलतील. पण वारंवार कोणत्या ना कोणत्या मुद्दा घेऊन असं बोलणं मला असं वाटतं हे चुकीचं आहे. नाही, ते म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे टीका करण्यात आली तेव्हा तुम्ही केली ती रासलीला, आम्ही केली तर कॅरेक्टर ढिला असं ते म्हणतात. कल्याण डोंबिवलीला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे युतीत लढले, शिवशक्ती युतीत लढले, हे बरोबर की चूक? बरोबर ना. चंद्रपूरला आम्ही एकत्र लढलो नव्हतो काँग्रेसबरोबर, जर त्यांना चंद्रपूरबद्दल म्हणायचंच झालं तर. राहिला प्रश्न, तुम्ही युतीतल्या पक्षांसोबत गेलात ना चंद्रपूरमध्ये, जसे ते कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे शिवसेनेसोबत म्हणजे युतीतल्या पक्षासोबत गेले. चंद्रपूरमधला निर्णय अद्याप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं काही वाच्यता त्याबद्दल झालेली आहे का? आता होणार का? वेट अँड वॉच, पहा तुम्ही. पण राहिला प्रश्न कल्याण डोंबिवलीचा तुम्ही म्हणत असाल तर तिथे युतीत लढलेलो, तर युतीत लढलं असताना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे देखील, त्यांचे पक्षाध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे देखील काय म्हणाले होते, शिसारी आणण्यासारखं कल्याण डोंबिवलीत झालं आहे. तर आता त्यांनी ते समजून घ्यावं. फक्त कोणत्याही गोष्टीवरती ते बोलत असताना त्यांनी एक गोष्टीची काळजी घ्यावी की ते जे बोलत आहेत त्याचा कोणाला फायदा होतो आहे, ते कोणाला फायदा करून देऊ इच्छित आहेत का, हे पण त्यांनी लक्षात घ्यावं. परभणीमध्ये ज्या प्रकारे मुस्लिम महापौर तिथे पदभार त्यांनी स्वीकारला, ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर मुस्लिम म्हणून आता टीका भाजपकडनं केली जाते. काही जणांचं असं म्हणणं आहे की जे स्वप्न मुंबईत खान महापौर करायचं होतं ते पूर्ण परभणीत केलं. एक काही बालिश प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे, ज्यांना भारतीय जनता पक्षाचा इतिहास माहीत नाही ते तर जाऊ द्या, पण वर्तमानात काय चालू आहे ते देखील त्यांना माहीत नाही. त्यांचं जे काय त्यांची मातृसंस्था आहे RSS, ते जेव्हा एक सलमान खान नावाच्या अभिनेत्याला तिथे बोलवतात तेव्हा ते मुसलमान चालतात. पाकिस्तानी वंशाचे अदनान सामी त्यांच्याबरोबर श्रीखंड पुरणपोळी खात असताना RSS सरसंघचालक असताना तेव्हा का नाही बोलले? मग तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं? मग तेव्हा हिंदुत्व का कुठे घाण ठेवलं होतं का? हिंदुत्व आहे ना वारंवार फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ह्यांनी घेऊन नये आणि आम्हाला तर हिंदुत्व शिकवूच नाही. ज्या सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे 10 वेळा दाखला आम्हाला देतात ना, आम्हाला बाळासाहेबांची शिकवण ही खूप चांगलेपणे आमच्या अंगात रुजलेली आहे. तर त्यांना एक इतिहासातली नोंद देतो, त्यांनी आठवून पाहावं की जेव्हा शिवसेनेची सत्ता आली होती ना, तर साबीरबाई शेख ह्यांना बाळासाहेबांनी कॅबिनेट मंत्री केलं होतं. तर जो इकडे मराठमोळा मुसलमान आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात काही द्वेष नाही. आणि तो जो आमचा पदाधिकारी आहे ना, ज्याला महापौर केला आहे, त्यांनी विसरू नये तो 20 वर्ष शिवसेनेचा तालुकाध्यक्ष होता. आणि काही लोक जे आज आरोप करतायत ना, ते उपमुख्यमंत्री पण आज काहीतरी म्हणाले, त्यांनी विसरू नये. मग 20 वर्ष ते याच पक्षात होते, त्यांना माहीत नव्हतं का मुसलमान तालुका अध्यक्ष आहे, ते तालुका प्रमुख आहेत. तर म्हणून उगीच राजकारणासाठी काहीतरी बोलायचं आणि त्याला काही तथ्य नाही. तुम्ही स्वतः तुमच्या कार्यक्रमात मुसलमान इन्व्हाइट करून बोलणार, स्वतःहून नाही आला. सलमान खान स्वतःहून गेले होते का? अदनान स्वामी स्वतःहून गेले होते का? तुम्ही पत्रिका पाठवल्या ना, का पाठवला? आणि महत्त्वाचं, तुम्हाला इतकंच मुसलमानांबद्दल आक्रोश आहे, इतकंच तुमच्या मनात तीड आहे ना, तर जो काय तुमचा झेंडा आहे ना भारतीय जनता पक्षाचा, त्याच्यात 30 ते 40% जो हिरवा रंग आहे ना, तो हिरवा रंग काढून टाका ना. मग तुम्ही सांगा की तुम्हाला हिरवा नको. ठामपणे सांगतो ना, काढून टाका. ते टिल्लू नेत्यामध्ये त्यांची हिंमत असेल ना, तर त्यांनी सांगावं ना त्यांच्या पक्षश्रेष्ठींना की काढून टाका हिरवा रंग. चंद्रपूरमध्ये परत येऊया आपण. चंद्रपूरमध्ये कारवाई होणार?
चंद्रपूरमध्ये कारवाई होणार की नाही होणार हे बोलण्यासाठी आणि पाहण्यासाठी हे तेव्हा चंद्रपूरचे पदाधिकारी इकडे उद्धव साहेबांकडे येतील, तेव्हा उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो तुम्हाला 100% कळणार आणि ते तुमच्या समोरच होणार. तर त्याची काळजी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. चंद्रपूर बाबतीत जे काय पक्षाची भूमिका आहे ते संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे मांडलेली आहे की उद्धव ठाकरे साहेबांची काय मनाची इच्छा होती, उद्धव साहेबांनी काय निरोप दिला होता, तर त्याच्याबद्दल सगळी वाच्यता केली जाईल. त्यामुळे होते अखिल चित्रे, त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.